जीवन समजून घेताना पार्ट 20. सेवेतून आंतरिक आनंद. सेवा हा संस्कृत शब्द आहे. सेवेला आध्यात्मिकतेची जोड दिल्यास आपली सेवा अधिक भावपूर्ण आणि परिपूर्ण होऊ शकते. या पृथ्वीवर राहत असताना तुमच्या खोलीचं भाडं तुम्ही करत असलेल्या सेवेच्या रूपात भरलं जातं. हॉस्पिटलमध्ये गजबजाट होता. पांढऱ्या कोटातले डॉक्टर्स आत्मविश्वासाने वावरत होते आणि ते योग्यच होतं. त्यांच्या कृतीवर जीवन मरण, सुखीदुःखी घरं, स्वप्नपूर्ती, स्वप्नदफन अशा टोकांच्या बाबी अवलंबून असतात. हॅरी पटकन रिसेप्शन डेस्ककडे धावला. त्याच्याकडे पाहत रिसेप्शनिस्टने हसून विचारलं, काय मदत करू मी तुमची? त्यांच्या हालचालीतली घाई तिच्या गावीही नव्हती. माझी भगवी वस्त्र पाहून मात्र ती पटकन सावरून बसली. ललिता कोणत्या रूममध्ये आहे? ललिता? तितक्यात फोन वाजल्यामुळे तिने तो उचलला. हॅरीला आपलं बोलणं मध्येच थांबवावं लागलं. सर, एकच मिनिट. हॉस्पिटल. तुमची काय मदत करू शकते? तिने हॅरीचं बोलणं तोडल्यामुळे त्याला गप्प उभं राहावं लागलं. तिच्याकडे रोखून बघण्याव्यतिरिक्त त्याच्या हातात काहीही नव्हतं. मग त्याने जोरात विचारलं, मला ललिताचा रूम नंबर हवा आहे. तरीही त्या रिसेप्शनिस्टने त्यांची दखल घेतली नाही. उलट खुर्ची किंचित वळवून बोटाने फोनची वायर गुंडाळत ती पुढे बोलू लागली. अय्यर, हृदयाचे ठोके नियमित आहेत. आल्यापासून पायरेक्सिया, अंग गरम आहे. MCS उलट्या होत आहेत. एक तरुण डॉक्टर सोबतच्या ज्येष्ठ डॉक्टरांना सांगत होता. ज्येष्ठ डॉक्टरांना पाहता क्षणी त्याचा दबदबा जाणवत होता. त्यांच्या भोवती 10 विद्यार्थी डॉक्टरांचा घोळका होता. त्यांचा प्रत्येक शब्द ते 10ही डॉक्टर्स आदराने टिपून घेत होते. हॅरीच्या कानावर अय्यर हा शब्द पडताच तो पटकन पुढे होत त्या घोळक्यात शिरला. त्या विद्यार्थ्यांसमोर उभं राहत तो म्हणाला, तुम्ही आता अय्यर म्हटलं का? त्यावर काय उत्तर द्यावं हे न समजल्यामुळे तो तरुण डॉक्टर तसाच उभा राहिला. आम्ही पेशंटची कोणतीही वैयक्तिक माहिती उघड करू शकत नाही, सर. ते शेवटी तो डॉक्टर तोलून मापून म्हणाला, मी हॅरी अय्यर आहे, ललिता अय्यरचा नवरा. तुम्ही आता अय्यरबद्दल बोलत होतात म्हणून विचारलं. ललिता अय्यर का? कुठे आहे ती? त्या तरुण डॉक्टरांकडे दुर्लक्ष करत हॅरीने आता ज्येष्ठ डॉक्टरांकडे मोर्चा वळवला. मी अय्यर. ते म्हणाले, नमस्कार, मी डॉक्टर हर्षिल शाह. आपण मगाशी फोनवर बोललो होतो. त्यांनी हात पुढे करत म्हटलं. हॅरीने पटकन त्यांचे 2 हात घट्ट धरले. ललिता कुठे आहे? काय झालं आहे तिला? त्यांचे हात न सोडता त्याने प्रश्नांचा भडीमार सुरू केला. घडीला डॉक्टर शहा यांच्या हातात आपल्या बायकोची जीवनरेखा आहे ही जाणीव त्याला होती. सर, या माझ्याबरोबर. आम्ही थोड्या तपासण्या करून पाहत आहोत, डॉक्टर शहा पटकन म्हणाले. त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं नव्हतं. भरकन जिना चढून ते वरच्या मजल्यावर पोहोचले. तिथे सिस्टरने त्यांच्या हातात काही मेडिकल चार्ट्स दिले. हॅरी त्यांच्या पाठोपाठ धावला. मेडिकलचे विद्यार्थी हॅरी मागे पळाले. काहीतरी महत्त्वाचं पाहायला मिळणार अशी उत्सुकता त्याच्या हालचालीत होती. माझ्या मित्राला माझी गरज होती या जाणीवेतून मी देखील सर्वांच्या मागून निघालो. ललिताला इतक्यात भेटता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मी आणि हॅरी पहिल्या मजल्यावरच्या वेटिंग रूममध्ये थांबलो. मी याच मजल्यावर आहे असं सांगून डॉक्टर आपल्या जथ्यासमवेत क्षणार्धात नजरेआड झाले. नेमकं काय सुरू आहे याची आम्हाला काहीही कल्पना येत नव्हती. हॅरीने डोळे मिटून घेत हात जोडले. बहुधा प्रार्थना करत असावा तो. त्याचा चेहरा गंभीर दिसत होता. वेगवेगळे डॉक्टर्स वेगवेगळ्या लोकांना बोलवत होते. पेशंटची गाठभेट घालून देत होते. असाच अर्धा तास गेला. डॉक्टर शहांनी हॅरीला हाक मारून म्हटलं, मिसेस अय्यर आता ठीक आहेत. तुम्ही त्यांना भेटू शकता. पटकन त्यांच्या दिशेला जात हॅरीने विचारलं, नेमकं झालं तरी काय होतं तिला? तिला बरं वाटेल ना? कोणत्या रूममध्ये आहे ती? रूम नंबर समजल्यावर तो पटकन त्या दिशेने गेला. मी वेटिंग रूममध्ये बसलो. मनात अनेक वाईट शंका येत होत्या. आजूबाजूला काही डॉक्टर्स आणि पेशंट्सचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे संवाद सुरू होते. त्या डॉक्टरांच्या बोलण्यात मला प्रेम आणि करुणा या दोन्ही भावना जाणवल्या. आध्यात्मिक प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या कृत्यामागे नेमक्या कोणत्या भावना असतात असा विचार मी करू लागलो. ती निस्वार्थी सेवा असते हे मला जाणवलं. अचानक माझं मन फेब्रुवारी महिन्यातली घडामोडींकडे गेलं.
मुंबईच्या मीरा रोडमध्ये आमचा समूह एक हॉस्पिटल चालवतो. तिथे सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या मनात काही विशेष मूल्य रुजली आहेत. त्यांच्यापैकी अनेक डॉक्टर्स बरसाना या पवित्र ठिकाणी काम करतात. तिथे जे वार्षिक मोफत दंतरोग उपचार आणि नेत्ररोग उपचार शिबिर घेतात, त्यांमध्ये ते आपला वेळ आणि कौशल्य असं दोन्हीही सार्थकी लावत अगदी समरसून काम करतात. माझा एक लंडन निवासी मित्र विनय रनिगा ज्यावेळी डेंटलचा विद्यार्थी होता, त्यावेळेचा एक अनुभव मला चांगलाच लक्षात आहे. दंतरोग चिकित्सा शिबिर आणि अर्पण भाव. दिल्लीपासून 2 तासाच्या अंतरावर दक्षिणेकडे बरसाना हा भक्तियोग मानणाऱ्या दृष्टीने पवित्र असा भाग आहे. आध्यात्मिकता ही शैली अंगीकारून निस्वार्थीपणाने आणि प्रेमपूर्वक सेवा देणं हे जीवन ध्येय त्यांनी अंगी रुजवलेलं आहे. मात्र या लोकांसाठी फार बेताच्या आरोग्यसेवा उपलब्ध असतात. अनेकदा तर चष्मा नसल्यामुळे दिसत नाही, दातांवर उपचार घेण्याची सोय नसल्याने चावता येत नाही, अशी त्यांची गत असते. या पार्श्वभूमीवर वर्षातून किमान एकदा भरणाऱ्या बरसाना दंतरोग चिकित्सा आणि नेत्ररोग चिकित्सा या शिबिरांमुळे आजूबाजूच्या हजारो ग्रामवासियांना आरोग्यसेवेचा लाभ घेता येतो. अशाच एका दंतरोग शिबिरामध्ये सेवा देण्यासाठी विनय आला होता. बरसाना येथील प्रसिद्ध श्रीजी मंदिरांचं रूपांतर तात्पुरत्या दंतचिकित्सा केंद्रामध्ये केलं गेलं होतं. शिबिर सुरू होण्याआधी काही आठवडे आजूबाजूच्या खेड्यात फिरून स्वयंसेवकांनी ग्रामवासियांना त्याबद्दल सविस्तर कल्पना दिली होती. त्यामुळे सकाळी 8 वाजता सुरू होणाऱ्या या केंद्रासमोर पहाटे 4 पासून रांगा लागायला सुरुवात झाली होती. किमान 100 लोक तिथे आरोग्यसेवेचा लाभ घेण्यासाठी उत्सुकतेने थांबले होते. ठरलेल्या वेळी 8 वाजता डॉक्टरांनी तपासणीला सुरुवात केली. प्रत्येक रुग्णाची तपासणी करायची. त्याला कशाची आवश्यकता आहे याची नोंद करून रुग्णांच्या हातात तो कागद द्यायचा. त्यानुसार रुग्णाने ठराविक विभागाकडे जायचं आणि नोंदवलेले उपचार करून घ्यायचे. अशा धर्तीवर दिवस सुरू झाला. काहींचे दात भरावे तर काहींचे काढावे लागणार होते. काही रुग्णांचे थोडे किंवा सर्व दात काढून वरची आणि खालची किंवा दोन्ही कवळ्या बसवाव्या लागणार होत्या. विनय मला म्हणाला, ज्येष्ठ नागरिकांसाठी कवळ्या बनवणाऱ्या विभागाला मी मदत करत होतो. इथे येण्यासाठी मला सुट्टी मिळत नव्हती. लंडनमध्ये मी माझ्या प्रोफेसरच्या हातापाया पडलो तेव्हा कुठे माझी सुट्टी मान्य झाली. शिबिरासाठी मी आलो होतो खरा, पण तोपावे तो मला कवळी बनवण्याचा थोडासाही अनुभव नव्हता. एका आठवड्यात 40 कवळ्या कुठून बनवणार होतो मी? आजही मला आठवते की मी निश्चय केला होता, माझ्या सहकाऱ्यांचं कौशल्य तर मी आत्मसात करणार होतोच, पण त्या जोडीने ज्या गरीब रुग्णांच्या प्रती त्यांच्या मनात जे प्रेम आणि सेवाभाव होता, तो सुद्धा मला स्वतःमध्ये बिंबवायचा होता. या रुग्णांकडे आम्हाला देण्यासाठी होते मनभर आणि पोटभर आशीर्वाद. तिथल्या तज्ज्ञ डेंटिस्टने मला कार्यपद्धती समजावून सांगितलं. ते सांगत असलेल्या मूलभूत बाबींदेखील मला माहीत नव्हत्या हे लक्षात घेऊन मी चांगलाच ओशाळलो. त्याच्या हाताखाली काही काळ घालवल्यावर मी एका रुग्णाची कवळी अथपासून इथपर्यंत स्वतःच करायची ठरवलं. माझी आणि नागूची भेट तेव्हाच झाली. नागू ही 72 वर्षाची स्त्री बरसानामध्येच जन्मली होती आणि लहानाची मोठी झाली होती. आपलं गाव सोडून ती आजवर कुठेही गेली नव्हती. घरच्या गायींची देखभाल आणि शेताची राखण हेच तिचं आयुष्य होतं. जांभळ्या रंगाची साडी, डोक्यावर ओढलेला मोठा पदर आणि ठिगळ लावलेली केशरी स्वेटर अशा अवतारात ती नेहमी हजर होई. घरी 18 दारिद्र्य होतं तिच्या. झोपडीसुद्धा चंद्रमोळी होती, पण मन मात्र खूप मोठं होतं तिचं. श्रीमती राधाराणी या देवतेप्रती तिच्या मनात अपार श्रद्धा होती. माझ्या मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये मी तिला सांगितलं, मी लंडनहून आलो आहे, डेंटलचे विद्यार्थी आहे मी. तुझ्यासाठी कवळी तयार करून देणार आहे मी. आवडेल ना तुला? मान हलवून होकार देत तिने मला तिची अडचण सांगितली. दात नसल्यामुळे तिला खाता येत नसे, त्यामुळे दात बसून घेण्याचं तिला फार अप्रूप वाटत होतं. तिच्या नजरेत ते उमटलं होतं. मला तिने भरभरून आशीर्वाद दिले. आमच्याबरोबर लॅबचा तंत्रज्ञ होता. त्यामुळे कवळी तयार करण्याच्या ज्या कामाला साधारणतः महिने लागतात
ते काम फक्त 3 दिवसात पूर्ण झालं. नागूला कवळी प्रत्यक्षात बसवण्याची वेळ आली. त्यासाठी ती माझ्या कक्षात आली तेव्हा तिच्या मनात असलेली कृतज्ञतेची भावना अगदी स्पष्ट दिसत होती. ख्रिसमसला किंवा दिवाळीला प्रेझेंट उघडताना मुलांची कशी अवस्था असते तशीच अवस्था तिची होती. आधी वरची आणि मग खालची कवळी तिला बसवल्यावर माझा एकदम विरस झाला. तिचा खालचा जबडा वरच्या जबड्याच्या मानाने थोडा पुढे होता. आता काय करता येईल, मी दुसऱ्या अनुभवी डेंटिस्टला विचारलं. ती थोडी पुढे झुकली आहे. तू काही करू नकोस, तिला आपोआप सवय होईल. आपल्या इतर रुग्णांवर उपचार करताना त्यांनी शांतपणे मला सल्ला दिला. वर्षानुवर्ष दात नसल्यामुळे नागूला खालचा जबडा थोडे पुढे ढकलून खाण्याची सवय झाली होती. पण तिला थोडंसं सांगून तिच्याकडून सराव करून घेतल्यावर तिला ते जमणार होतं. हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला. या शिबिरात आर्थिक लाभ किंवा त्यामुळे येणारा ताण नव्हता. आम्ही सेवाधर्माने काम करत होतो. तरीही नागूला दातांची उत्तम कवळी मिळवून देणं हे मला माझं कर्तव्य वाटत होतं. ही स्त्री आपल्या आजीसारखी आहे एवढी एकच भावना माझ्या मनात होती. थोड्याशा सरावाने तिला खालचा जबडा मूळ जागेवर स्थिरावला. त्यामुळे दोन्ही कवळ्या एकमेकांवर तंतोतंत बसल्या. मी तिला हात धरून आरशासमोर नेलं. हा तात्पुरता दवाखाना होता, त्यामुळे आरसा बाजूच्या मोकळ्या अंगणात होता. चालताना मी तिला मुद्दामच डोळे बंद करायला लावले. तिला आरशासमोर उभं केल्यावर तिला डोळे उघडायला सांगितलं. तब्बल 15 वर्षांनी ती स्वतःच्या तोंडात दात पाहत होती. तेही पांढरे शुभ्र चकाकणारे. वाह वाह, फार खुश झाली ती. तिने दोन्ही जबडे जाणीवपूर्वक एकावर एक आणून पाहिले. तिच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत होते. तशीच ती आरशाजवळ गेली. त्यावरची धूळ तिने झटकली. तिच्या जोडीने माझ्या डोळ्यातही पाणी तरळलं. तिथल्या पायऱ्यांवर तिने बसकन मारली. मी तिला बाजूला बसताच तिने माझ्या केसांमधून मायेने हात फिरवला. दात पाहून काय वाटलं तुला, असं मी विचारताच ती पटकन हसून म्हणाली, म्हणजे मला नीट खाता आणि चावता येईल. आता रात्री मला उपाशी झोपावं लागणार नाही. तिच्या ओठांवरचं हसू आता नजरेत पोहोचलं होतं. माझ्या सेवेमुळे तिच्या जीवनाला किती अर्थ मिळाला होता हे जाणवून मी गलबललो. सेवा विनयमध्ये हा सेवाभाव कुठून आला? त्यांच्यासारखे इतर अनेक सेवाभावी झोकून देऊन अर्पण भावाने काम कसं करू शकतात? त्या क्षणी आपण स्वतःशी आणि परम पवित्र शक्तीशी जोडले जातो. त्या क्षणी आपली समज, मूल्य आणि आदर्श बदलू लागतात. आध्यात्मिकतेचा अंगीकार मनापासून केला की उच्च जीवन ध्येयाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू होते. स्वतःसाठी जगत असताना आपलं मन आणि इंद्रिय दोन्ही सुखावतात, परंतु हृदयांतरी समाधान मिळत नाही. वर करणे जीवन जगताना निव्वळ स्वला वाहून घेतलेलं असताना आपली गत सर्फिंग करणाऱ्यासारखी असते. आपण लाटांवर स्वार झालेलो असतो, पण समुद्राच्या अंतरंगात काय आहे याचा पत्ता आपल्याला नसतो. आपल्या अशा वागण्यातून आपल्या गरजा भागवतो, यात काही वाद नाही. पण खऱ्या आंतरिक समाधानापासून आपण वंचित राहतो. त्याउलट आध्यात्मिकतेने आपल्या जीवनात प्रवेश केला असेल तर आपण सर्फरऐवजी ड्रायव्हर्स होतो. लाटांच्या खळबळाटाआड काय दडलं आहे याचा मागोवा आपण घेऊ लागतो. भोग आणि विलास यांच्या पल्ल्याड आपली वाटचाल होते. इतरांची सेवा करण्याची प्रिय भावना मनात असेल तर हे शक्य होतं. आध्यात्मिकतेच्या मार्गाने देवाशी संधान बांधून हे प्रेम मनात जागतं ठेवता येतं. देवाप्रती असलेलं प्रेम योग्य कृती, योग्य उद्देश, योग्य चित्तवृत्ती या 3 बाबीतून प्रकट होतं. योग्य कृती, आपली वागणूक आणि कृती आध्यात्मिक तत्वाशी प्रामाणिक असली पाहिजे. योग्य कृतीतून आपण आपलं प्रेम प्रकट केलं पाहिजे. योग्य उद्देश, आपला उद्देश निस्वार्थी असला पाहिजे. कुणाचीही सेवा करताना त्यातून आपण पैसे किंवा मान सन्मान किंवा तत्सम परतफेडीची अपेक्षा बाळगत असू तर आपला उद्देश गढूळतो. ज्याप्रमाणे पाणी अनेकदा उकळण्याने अधिक निर्मळ होतं, त्याचप्रमाणे सातत्याने आपले उद्देश तपासून पाहण्यामुळे ते वरचेवर शुद्ध होत जातात. योग्य चित्तवृत्ती, आपल्या विकासासाठी आवश्यक पद्धतीने आपण वागलं पाहिजे.
केलंच पाहिजे, असं करणं हेच योग्य आहे, अशा विचारांनी जोपासलेला सेवाभाव चांगला असला तरी मनापासून सेवाभावी वृत्ती जोपासण्याची सर त्याला नाही. आपल्या मनात खोलवर दडलेलं प्रेम जेव्हा उफाळून वर येतं तेव्हा ते इतरांमध्ये वाटायची इच्छा आपोसकच निर्माण होते. एका महात्म्याने एका मधमाशीचं उदाहरण दिलं होतं. आजही मला ते आठवतं. एकदा एका मधमाशीला मधाची उघडी बाटली दिसली. ती पाहून ती इतकी उत्तेजित झाली की तिने बाटलीतच उडी मारायचं ठरवलं. आहा, आता तिने स्वतःला शब्दशः मधाळ केलं. सगळ्या अंगभर गोडगोड मदच मध. तशी ती तिथून उडाली. आपल्या सहकाऱ्यांना भेटून तिने ही गोड बातमी सांगायला सुरुवात केली. त्यावेळेस तिच्या तोंडून मधाचे काही थेंब इतर मधमाशांवर पडले. त्या सर्वांना नवल वाटलं. एका मधमाशीच्या उत्साहामुळे आणि कृतीमुळे त्यांना बसल्या ठिकाणी मध चाखायला मिळत होता. आपणही असंच काहीसं आहे. आपल्या मनात ईश्वराप्रती प्रेम खोलवर रुजलं असेल तर ती इतरांबरोबर वाटून घेण्याची सहज प्रवृत्ती आपल्यात निर्माण होते. कारण जो ईश्वराशी जोडला जातो त्याच्या मनात सर्वांबद्दल करुणा आणि परानुभूती या भावना निर्माण होतात. एखाद्या व्यक्तीने इतरांचं दुःख आणि वेदना अनुभवात्मक पातळीवर जाणून घेणं हे ती व्यक्ती ईश्वराशी जोडली गेली असल्याचं लक्षण असतं. हा त्या महात्म्याच्या सांगण्याचा मधितार्थ होता. येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये हेच म्हटलं आहे की आत्मा व शक्ती एकवटत मनापासून आणि हृदयापासून प्रभूंवर प्रेम करणं हीच सर्वोच्च श्रेणी आहे. ही सर्वश्रेष्ठ पातळी आपण गाठली की जितकं मनापासून आपण स्वतःवर प्रेम करतो तितकं आणि तसंच प्रेम आपण शेजाऱ्यांवरही करू लागतो. म्हणजेच आध्यात्मिक पातळीवर पोहोचत आपण प्रभू प्रेमाची अनुभूती घेऊ लागतो. इतरांच्या दुःखांची जाणीव होऊन त्यांच्याप्रती आपल्याला करुणा वाटू लागते. पर दुःखी म्हणजे जो इतरांच्या दुःखाने दुःखी होतो तो आधुनिक युगात मात्र परदुःखे सुखी असं म्हणायची वेळ आली आहे. करुणेचं मूळ आध्यात्मिकतेमध्ये आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. हॅरीचं दुःख मी समजू शकत असलो तरी पर दुःखी या अवस्थेला मी पोहोचलेलो नसल्यामुळं त्याचं दुःख मला खऱ्या अर्थाने जाणवत नव्हतं. तरीही त्याचं सांत्वन करण्याचा माझा प्रयत्न होता. त्याला ताण आलेला असताना मी केवळ शब्दांनी त्याचं समाधान करू शकत होतो. कितीतरी वेळ मी वेटिंग रूममध्ये एकटाच बसून होतो. मनात नाही ते विचार येत होते. ते प्रत्यक्षात उतरू नयेत म्हणून मी मनोमन प्रार्थना करत होतो. मिस्टर गौर गोपाल दास. तितक्यात डॉक्टर शहांनी मला हाक मारली. ललिता अय्यर आणि हॅरी अय्यरने तुम्हाला बोलवलं आहे. हे ऐकताच आवंडा गिळत शाल अंगाशी लपेटून मी उठलो. एसीमुळे जाणवणाऱ्या तिथल्या थंडीपासून मी स्वतःला वाचवू पाहत होतो की काय ऐकावं लागणार आहे या चिंतेपासून हे माझं मलाही सांगता आलं नसतं. उदासवाण्या अशा कॉरिडॉरमधून चालत मी 116 नंबरच्या रूमपाशी पोहोचलो. दारावर टकटक करून मी हळूच ते उघडलं. ललिता पलंगावर निजली होती. बाजूच्या लहान स्टूलवर बसलेल्या हॅरीने तिचा हात हातात घट्ट धरून ठेवला होता. मला पाहताच नर्स पटकन बाहेर पडली. मी अस्वस्थपणे उभा राहिलो. काहीतरी सांगायचे आहे तुम्हाला. हॅरीच्या तोंडून शब्द बाहेर पडले. बरं झालं मी हॉस्पिटलमध्ये होतो. माझ्या हृदयाचे ठोके प्रचंड वाढले होते. पण तुम्हाला वाटतंय तसं काही नाही, असं म्हणत त्याने ललिताकडे पाहिलं. खूप वर्षांपासून आम्ही दोघं बाळासाठी प्रयत्न करत होतो आणि आत्ताच मला समजलं गेले कित्येक दिवस मला मळमळण्याचा जो प्रचंड त्रास होत होता तो दिवस गेल्यामुळे. आम्हाला लवकरच बाळ होणार आहे, ललिता सावकाश म्हणाली. सुटकेचा निश्वास टाकत पुढे होऊन मी दोघांचं अभिनंदन केलं. तेही मोकळे हसले. हॅरीची आई आनंदात सहभागी झाली. आत्तापर्यंत जे हॉस्पिटल मला उदास आणि भीतीदायक वाटत होतं ते अचानक प्रसन्न वाटू लागलं. क्षणाभरापूर्वी जी जागा रोगराईशी आणि मृत्यूशी निगडीत होती ती आता नवजीवनाची नांदी वाटू लागली होती. त्या दिवशी हॉस्पिटलच्या त्या रूममध्ये मला जो आनंद अनुभवता आला त्याला कुठलीच तोड नाही. त्याहूनही श्रेष्ठ काही असूच शकत नाही असं मला वाटलं. ललिताच्या हातचा चविष्ट सांबार सोडला तर. सारांश. सेवा हा संस्कृत शब्द आहे. या सेवेला आध्यात्मिकतेची जोड दिली तर ती अधिक समाधानकारक ठरू शकते. आपण ईश्वराशी जोडले गेलो
की त्यानुसार आपल्या कौशल्यांचा आणि क्षमतांचा वापर आपण इतरांच्या भल्यासाठी करू लागतो. बरसाना दंतचिकित्सा शिबिरात विनोईने केलेल्या कामाबद्दल आपण जाणून घेतलं. आध्यात्मिक सरावाची परिणिती सेवेत होते. एखाद्या व्यक्तीने इतरांचं दुःख आणि वेदना अनुभवात्मक पातळीवर जाणून घेणं हे ती व्यक्ती ईश्वराशी जोडली गेली असल्याचं लक्षण असतं. आपण योग्य उद्देशाने योग्य चित्तवृत्ती बाळगत योग्य कृती केली तर तिला आध्यात्मिक म्हणता येईल. धन्यवाद.